गे बाई काय एवढं केलं आग पेट मस्तपैकी फ्राय होत आहेत मासे. इकडे अजून आहेत त्यानंतर टाकायचे. इकडे रस्सा आहे मस्तपैकी. 6:30 वाजले संध्याकाळचे. आई कामाला गेले म्हणून आजीबाई मासे साफ करते. सुनाचं काम सासू करते. बाहेर पाऊस पडतोय म्हणजे वाजले 7:30. आई घरी आली, आंघोळ वगैरे केली आणि आता इकडे भाकरी भाजते. भाकरी भाजून झाली त्याच्यानंतर मग मच्छी फ्राय करणार आहे ना आई. म्हणजे वाजलेत आता 5 बरोबर. घरी आलो आहे आम्ही आणि बबलू बघा माशाचा वास आलाय ते बघा कसा ओरडतोय. मासा हवा त्याला. ए गप. हे बघा मासा वगैरे ते आणलं. आजी आहे इथं. हे बघा तिथे मच्छी आणलेला आहे ते. ए का हवाय चल काय नाही नाही हा मच्छी. हे बघ हे बघ. हा 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 नाही खाणार रे. नाही नेणार रे. जर आत्मा चल तू घरी चल. मंडळी इकडे बघा मासे घरी घेऊन आलोय आणि रुपयानं वाटा लावला नाही. बरेच होतं रे 52-53 मासे होते. मग तर 1000 रुपये जास्त आला असते याचे. दर्शनला 2 देश याच्यातले 2 मासे भाजून खायला. आग पेटवतोय तिकडे मी आता. त्या पिशवीतून देश हां नुकतंच नाही म्हणजे आपण पण बघूया. आता आई गेले कामास लावणी लावायला. पाऊस आहे लावणीचाच पाऊस लागतोय आमच्याकडे. माझ्याकडे नाचणं पेरलेला आहे. नाही बहुतेक सरांच्या कमेंट आहे की हे काय आहे हा नाचणं आहे. हा कुठली हा घेऊन जा. हा नाचणं आहे आणि इकडून तो ठोंबे नंतर लावणार. हा जा सावकाश जा. देश त्याला थोडंसं काय काय जाऊया सांगतो कधी जाणार आहे तर. भावड्याला विचारायचं कधी जाणार आहे. चला आमच्या दोघांचा वाटा भिडलेला आहे एवढा. आता आयस येईल तेव्हा कधी शिजवेल बघू आता काय होतं ते. आजी आहे. आयस गेले कामास. आजी आहे तर ती हा बघा हा अजून ह्याला इथं आतमध्ये ठेवला आहे. इथं आला तर एक एक खायल. बबला हा बघा आता आपण इकडं पेटवते चूल. पाऊस आहे बारीक सारीक. 6:30 वाजले संध्याकाळचे. आई कामाला गेले म्हणून आजीबाई मासे साफ करते. सुनाचं काम सासू करते. बघा मासे साफ करते आणि तिकडे बघा मासं बघितल्यापासून नुसता वरडटा आल्यापासून. त्याला शिजल्याशिवाय घालणार नाही. बघा समोर बबला काय पाहिजे मासा पाहिजे. हां पुढे पुढे येता बघ. चोलटवतोय नुसता तिथून. मच्छी साफ करते. इकडे चूल पेटवलेलं आहे आणि पाऊस पण लागतोय. वाव 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 मस्त वाटते. बघूया मच्छीचा बेत आहे आज. मच्छी फ्राय करायची आहे आणि मच्छीचा रस्सा. निखिल भाऊ आज जाणार आहे मुंबईला. का रिमझिम पावसाची सुरुवात आहे. पाऊस कंटिन्यू लागतोय म्हणजे तिकडे फ्लाईट पण फुटले. पाऊस असला तरी पक्षी काय ओरडायचं थांबत नाही. किलबिलाट पक्ष्यांची चालूच आहे. आज पण भिजली म्हणजे तिकडं धरलाय पण. कसं आहे कसं आहे व्हिडिओ कधीच्या कधी जातील ते माहीत नाही. बघत राहा. सगळी अडचण आहे. कपडे वगैरे बाहेर गावी तुम्हाला पावसात असंच बघायला भेटेल. आणि मच्छी आज मोठे होतं ना. दिलंच पाऊस वेळेला का बब्बू बबलो नैतिक नैतिक इकडे आहे. हा येतो का घरी.
इकडे आहे धर पाऊस धर तुला काय ये तरी. पाव किलोचं नाव आहे नैतिक. तर सगळेजण त्याला पाव किलो. धाकल्याची भाजी कधी करणार आहे? तशीच आहे उद्या. हां उद्या कसा गुरुवार आहे, उद्या पण मच्छी खाणार नाही. आज बुधवार आहे, आज मच्छीचा वार आहे. बघ कसा ओरडतोय आता. बबलो काय झालं? पुढं जात नाही, तिथल्या इथं भिरक्या देतो. ये आपण ये आपण येतो. तग घेऊया, तग घेऊया आपण. मग पेटवल्या मस्तपैकी मच्छी शिजल्यावर खायची. हां हां छान ना तू, छान आहेस ना तू. मच्छी शिजल्यावर खाऊया आपण. ये तोपर्यंत धग घेतो इथं. इथं बस, इथं बस. तिकडे हलवलं नको जाऊ, तिथं तोंड घालणार नाही. बस खाली, तिकडं नको जाऊ. तसं तो खाणार नाही डायरेक्ट त्याला घातल्याशिवाय. कसं आहे तो बा आला आहे, आला तो काय. हे आमचं पाव किलो, त्याचं नाव आहे नैतिक. सगळेजण त्याला पाव किलो बोलतात पहिल्यापासून. घरी कोण आहे? मासा बनवतोस? हां खातोस? खातोस ना? काय नाही खात, मग कोण खातं? बाबा काय करताय आता? काय झालंय तुला? मासा घेऊन जायचं तुला काय. चल तो आपण घरी जाऊ. चल पिशवी आनंद आहे त्याला. चल आज चल तो. अरे ही पिशवी घे. जाऊन जा, मस्त फ्राय कर भाज चुलीत. कामावर आलं की माणसं कंटाळतात बाई. बाहेर पाऊस पडतोय मंडळी. वाजले 7:30. आई घरी आली, आंघोळ वगैरे केली आणि आता इकडे भाकरी भाजते. भाकरी भाजून झाली त्याच्यानंतर मग मच्छी फ्राय करणार आहे ना आहे. तर मच्छी पण इथं फ्राय नाही करणार आहे, बाहेरच ना, बाहेर फ्राय करणार आहे. इकडं आपण मच्छी करत नाही. गरमागरम तांदळाची भाकरी आहे. लाईट गेले आता, छोटी लाईट लावली आहे. माझ्या पहिल्या गोपुरची होती ती. आणि हा आमचा किचन. गॅस आणि गॅसवरती गरमागरम भाकरी भाजते. निखिल आज मुंबईला जाणार आहे, त्याच्यामुळे जेवण पटकन करते ती. आणि सापनात पण येणार जेवायला. आमचा गॅस आहे. इकडे चहाची टोपची आहे, इकडे तपेल आहे पाण्याचं. पावसाला काय कमी नाही आहे. निखिलला थोडा सापनात येणार आहे. कोणाला भाकरी येत नसेल तर ट्रेनिंग घ्या इकडून. बघा कापायचे परत एक. इकडे आजी आहे, दिसणार नाही मंडळी. लाईट नाही आमच्याकडे. लाईट नाही. आजीने मच्छी साफ करून दिला नाही. हा ब्लब, एक ब्लब याचा आहे चार्जिंगचा आहे, अजून एक आणायचा आहे. बाहेरचं वातावरण बघा, लाईट नाही त्याच्यामुळे तरी पण थोडं दिसतंय. इकडे चूल पेटवलेली आहे ती. वातावरण बघा काय झालं. 9 वाजेपर्यंत घे. इकडे ब्ल्यू शॅडो पडलाय, ब्ल्यू शॅडो. नुसता पाऊस. या पावसातून जाणार कसं? बाईकवरून तर जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे सापनात येणार आहे. इकडे आईचे भाकरी भाजून झाली ना की त्याच्यानंतर मग बाहेर मच्छी फ्राय करू. मंडळी इकडं बघा रेडी झालेली आहे चूल आपली.
आजी इथं ठेवून गेले. आजीला जास्त दुराजल आणायचं नाही, त्याच्यामुळे मीच तेल टाकतोय. आणि आतमध्ये टाकला नाही त्याने लसूण. टाकलं गे. हा काय येतं एवढंच केलाय. हा कमी होतं. सावकाश गे बाई, काय एवढं केलं? आग पेटली ती. जिली टाकलीत ना. ना ना, ह्याच्यात कशी आग पेटले? काय काय टाकलं त्याच्यात? ह्याच्यात त्याच्यात हा मसाला आणि काय तिखट मसाला, वाटलेला मसाला आणि मग सगळं एकत्रच मिश्रण केलं आणि एकदाच टाकला. चल फोडणी बिडणी काय नसते. फोडणी टाकली, लसूण टाकली, नाही लसूण टाकले मग? फक्त, त्याच्यानंतर काय नाही टाकलं, डायरेक्ट तेल टाकलं. टाकलं. ते लसूणनी डायरेक्ट चल मिश्रण करून टाकून दिलं नाही एकदाच. टाकून दिलं एकदम. चटणी मी तर आधीच मिक्स केला होता वाटणार. हा रस्सा करते इथं. पाणी टाकायला लागलं आहे. पाणी टाकलं पुढे ना इथे पट्टी लावायला लागली. हां आमच्याकडे चुलीवर बनवत नाही आम्ही मच्छी. आमचा उपवास असतात. मच्छी आतल्या चुलीवर बनवीत नाही आम्ही. उद्यापासून उपवास, गुरुवार शनिवार. इकडं बघा म्हशी शिजते. जास्त वेळ लागणार ना शिजायला. त्याला रस्सा मस्त पैकी मच्छीचा अजून फ्राय करायचा आहे. ते नंतर दाखवतो मला काय करेल तेव्हा. बघा मॅरिनेट करून ठेवला नाही. काय काय टाकलं त्याच्यात? काय आहे चटणी मीठ. चटणी मीठ आंबाट बस एवढंच. नाही हळद एवढं कोकम आहे. चटणी मीठ आणि हळद. हे आता फ्राय करायचे. नको आता बघा इकडं आईस मच्छी फ्राय करणार आहे. आंबट लागले मस्त ते. चटणी मीठ आणि आंबट. कोकम टाकला नाही बस, बाकी काय नसतंय. एक नंबर टेस्ट माय बेस्ट. तवा ठेवला तापायला. मच्छी मॅरिनेट केली. इकडे रस्सा मस्त आपला झाला शिजून तयार. इकडे मूठ ठेवलेला आहे, तो उद्या वापरते वाटतं. बघा कसं आहे. आणि हा ॲक्शन प्रोचा आहे ना, म्हणजे नाईट मोड चांगला आहे खरंच. बघा नाईट मोडला आता शूट करतो आहे मी. क्लॅरिटी चांगलीच आहे. आणि इकडे गॉगल लावला आहे. कसं आहे कसं आहे गॉगल असं कर. यो यो असं. यस यस. तापला पण बघा इकडं चालू झालंय मच्छी फ्राय करायला मस्तपैकी. तो टाकला देव. मच्छीला टाकला द्यायचा. सकाळसाठी टाकायची भाजी मस्तपैकी. हां साफ करणार आहे बघा आज नाही. टाकल्याची भाजी इकडे बघायला लावून मस्तपैकी साफ करते. इथं मच्छी फ्रायसाठी मस्तपैकी तवा ठेवला नाही. ऑइल तर नाही आणलास. तापला असेल. पडणार नाही ना ते. हे काढलेच आहे तर. हां 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 मच्छी फ्राय मस्तपैकी बघायला आणलेली. एकटा अजून
चला मच्छी खायला टाकलेली आहे मस्त पैकी. इथं पण आहे. हां बघा गरमागरम. मात्र मोठं होतं ना हे. मोठं मोठं भेटलं होतं. किती भेटलं तर माहिती आहे काय? तरी 52. मला आवडतं. रुपयाला सांगितलं दादाला नाही दे थोडे. पाव किलो दिले. आपल्याला थोडे ठेवलेले. दर्शनला दिले. हां दर्शन पण होता. माशांना आहे ना आज म्हणजे आम्ही रवाचं काय रवा नाही लावलेला आहे. पीठ पण नाही लावलेलं. डायरेक्ट फ्राय करतो. आता आम्ही रव्यामध्ये फ्राय करतो. आता रवा आमच्याकडे अवेलेबल नाही त्याच्यामुळे डायरेक्ट पण चांगलं लागतात. चांगलं शिजलं तर मस्त एकच नंबर. मस्तपैकी फ्राय होत आहेत मासे. इकडे अजून आहेत त्यानंतर टाकायचे. इकडे रस्सा आहे मस्तपैकी. इकडं आईने दुसरा लॉट टाकला नाही. 4 4 8 आणि 3 किती 11 मासे फ्राय केले आहेत. बाकीचे इकडे शिजायला टाकलेले होते. नाही आमच्याकडं जास्त पण खात नाहीत मच्छी. आम्ही आणली तरी 2-2 3-3 दिवस असते. काय अर्धा किलो चिकन आणलं तरी 2 दिवस असतं. मस्त पैकी बघा ही फ्राय झालेली आहे. आणि म्हणजे बिना रवा लावलेला आहे हा. आज वेगळाच फ्राय आहे मस्तपैकी. डायरेक्ट काहीतरी वेगळं खायला भेटणार आहे. हां खाऊन एकदमच बघेन. चापणात पण येणार आहे जेवायला. आणि जेवण जायच्या नंतर मग आपण निघू. भावाची कोकण कन्या ट्रेनची तिकीट आहे. बघूया आता. आमचा गॅस जरा लेट भेटतो ना त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. आणि आज तर गडबडच झाली कारण आज गेले होते कामास शेतावर. आपल्या पण उद्यापासून भरती व्हायला लागणार आहे सकाळपासून. बघूया शेतावरचे पण व्हिडिओ येतील 2 दिवस. त्याच्यानंतर बस शुक्रवारी कल्टी जायचे फार्म हाऊसला पोरांसोबत. ते व्हिडिओ येत राहतील. केलेल्या एवढ्या शेड्यूलनुसार पोस्ट होतीलच. आजची उद्याची परवा असे होतील. एका दिवशी 2 पण होतील. एक तर सकाळी 8:30 नाही तर संध्याकाळी 5-5:30 वाजता हा टाईम असेल. या मस्तपैकी एकदा शिजल्याच्या नंतर आपण मग जेवायला बसू स्थापनात आल्यावर. मंडळी मस्तपैकी मच्छी फ्राय झालेलं आहे. हे बघा कसं आहे. आहे कसं आहे खाशीन ना. अगे होय गे तू पण. आणि इकडं परत हा ठेवला आहे गरम व्हायला मस्तपैकी रस्सा. आणि आपला आला आहे चापणात भाऊ. चापणात गाडी गेली कोकणात. खाली रिक्षा लावला नाही. लवकर जेवण आपल्याला निघायचं आहे. कारण भावाची बघ आला पेट्टी रिक्षा चापणात भाऊची. हो बघा आपल्या घराजवळ रस्ता येतो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. म्हणजे कधी आलात तर बघा समोर चापणात भाऊ आलेला आहे. आता आपण थोड्या वेळाने जेवायला घेऊया. मच्छी फ्राय झालेली आहे मस्त वेगळी. आणि भावाची कोकण कन्या ट्रेनचे तिकीट आहे त्याच्यामुळे लवकर निघायला लागेल. आमच्याकडे मंडई हे असंच असतं. हो तो फोटो लावायचा. जरी कोण भावने मंडई आहे मित्र मंडई आहे किती पण मोठे असले तरी आमच्या आजी कायम बोलते. एवढे मोठे मोठे लोक येतात ती आपलं घर आवडतं का त्यांना आहे ना. बोलते आपल्याकडे अशी अडचण ठेवलेलं सगळं बोलते. छोटीशी जागा आहे बोलते तरी पण लोकांना आवडतं का बोलते. बाकीचे येतात ते मित्रमंडळी आहे तुमचे आवर्जून आवडतं सगळ्यांना. म्हणजे सगळे चांगले बोलतात. पण असं आमचं राहणीमान एकदम गावठी आहे. त्याच्यात समाधी मानायचे असे आपले आहे. अशी आम्ही माणसं आहे त्याच्यात मस्त सुखे समाधानी राहायचं. हॅप्पी राहायचं. बरं वाटतं पण जातावेळी वाईट वाटतं. कारण आपलेपणा देऊन जातात सगळेजण. निखिल वगैरे आता सवय झाले तर काय सारखं येतच असते.
पोरं पण आपले मित्रमंडळी ते येतच असतात सारखे. तापनात भाव आलाय. इथून आला ना बस, आता यायचं. तात्या हो आला ना. चापणात आला. चापणात गाडी गेली कोकणात. खास भावाला सोडायला आलाय. नाही बघा समस्या आहे रे. आपला भाऊ आलेला आहे. मला लेट केलास पण जाता जाता आलास. बाहेर खायला अरे म्हातारे सारखी आठवण काढते तुझी. पोलीस येईल. त्याचं काय झालं माहितीये काय, चापणात नाही ना, म्हाताऱ्याच्या फोनवर फोन केला नाही, बोलतोय पोलीस बोलतोय राहुल कुठे गेला. ती घाबरली. मध्ये केला माझा. नंतर परत मी फोन केला, बोलतो चापणात बोलतो. नंतर बोलतो थांब येऊ दे त्याला, कोण तो पोलीस दाखवतो मी. भावा होते. चला भाऊ आलेला आहे इकडं. आता शिजलेला आहे तर आता मस्तपैकी रेटवायचं. या तुम्ही पण जेवायला आहे ना. बरं वाटतंय. टेन्शन जातं माझं. टेन्शन लेणे का नाही. मंडळी 8:45 झालेत आणि जेवायला बसले. मच्छी फ्राय, कालवण, कालवा इकडं स्थापनात भाव, निखिल भाव, इकडं आजची बाय, इकडं आयस आहे आमची आचार्य आजची कुक. तर मंडळी जेवायला या. हे बघा हाय करते. जेवायला या. बरं, का म्हणतो बघू. पकडलं नाही पण म्हणतो खायला आलं. डोकं देऊ तुम्हाला. या मस्तपैकी डोकीत का डोक्याचंच आहे. मच्छी फ्राय खायला. आहा. ते निंबेकरला ते सुकटाच जमले. सुकटा आहे. काय सुमेधने सांगितलं नाही जेवायला, बोलतो मला देऊ द्याला. ती चटणी दे. कसं आहे. मस्त आलंय. भेटून खाय. अरे दुसऱ्याची गाडी आहे ना, मी तिकडे कॉर्नर लावला होतो. गाडीत पॅसेंजर होते, मला आजारी आजी होती म्हणून शोधून राहिला होता. या मंडळी चालू झालं. मस्तपैकी जेवायला. जेवण आपल्याला स्टेशनला निघायचं आहे. व्हिडिओ कसे सगळे मोठे मोठे होतात आहे, त्याच्यामुळे करू छोटे छोटे. चला जेवूया, त्याच्यानंतर बोलू. एक नंबर आणि सपनात बरेच दिवसांना हवं आहे. बरेच दिवस झाला नव्हता. खायला भेटलं. धन्यवाद मंडळी. आमच्या ना रुपयानं जास्त मेहनत घेतला नाही. एकट्याम पकडला त्यात 2 मी पकडले. 2च भेटले. त्याच्यात 10 पीस खाल्ले. बाकी सगळं रुपयानं पकडला. मस्त मेहनत रुपया भावाचे खातोय आम्ही. माझं संपवलं त्यानं. अरे काल तू होतीस नाही सांगितली. काल भावानं पकडला आणि आज भावानं. बाबा आणि आजची मोठी होते मासं. का भरतीला तो ओटीला भेटू लागला, भरतीला नाही भेटत आहे. तो ना माशासाठी नशीब मस्त. अजून एक कोणते आलं त्याला पण भेटलं 11 मासा. आणि त्या आजोबा टाकत होता त्यांना नाही भेटलं. वाढ गरजच नाही ना. कशाला जास्त मेहनत घ्यायला पाहिजे. नाही रे, पण कसं काय काय जण थांबत नाहीत. थांबायला लागतंय. आता किती वेळा भेटला आम्ही, 5-6 तास होतो आम्ही तिथं. मग थांबायला पाहिजे. काय भेटलंच नाही. मी काय जण नाही भेटलं जातात लगेच. थांबायला पाहिजे. चहा मंडळी, बोलणं तर होतच राहील. गमती जमते आमच्या अशाच रंगात राहतील. या मस्तपैकी जेवूया, त्याच्यानंतर निघायचं स्टेशनला जायला. येणार का जाणार घरी. चला मंडळी, हा जेवता व्हिडिओ थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा आणि घर बसल्या बाप्पांचं दर्शन करा. चला टाटा बाय बाय. चल बाबा चौका जेवा. रेटव तू या जेवायला.